मित्रांनो, विचार करा, आपण 1 तास एका ठिकाणी बसू शकत नाही, पण तरुण वयात डॉक्टर राजेंद्र यांना पॅरालिसिस होतो आणि त्यांचं एकाच ठिकाणी आयुष्य थांबतं. पॅरालिसिस हा एकमेव आजार असा आहे जो एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला होतो. सर्व गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. जेवणापासून ते थेट टॉयलेट पर्यंत. त्यात बोलताही येत नसेल तर हॉस्पिटलमध्ये 4 भिंती आणि त्यात मॉनिटरचा आवाज, बस. घरी आल्यावर देखील सगळे चालतायत पण आपण बेडवर. या सर्व यातनेतून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात 2 मित्रांनी मिळून सुरू केला आहे नाशिक पॅरालिसिस सेंटर. असं सेंटर जिथे सर्व उपचार एकाच ठिकाणी असतील, कारण अशा रुग्णांना घेऊन जाणं शक्य नसतं. फिजिओथेरपी क्षेत्र हे ऍडव्हान्स रोबोटिक झालेले आहे. त्याचा उपयोग केला तर जी सुधारणा 3 महिन्यात होऊ शकते ती सुधारणा रोबोटिकच्या माध्यमातून 1 महिन्यात होते. माझ्या हाताची सुधारणा नाही झाली, पण इतरांची व्हावी या हेतूने फक्त 500 रुपयात रोबोटिक फिजिओथेरपी सुरू केली. जे मला मिळालं नाही ते इतर सगळ्यांना मिळायला हवं. मसाज करणं म्हणजे आयुर्वेद पंचकर्म नव्हे. आयुर्वेद उपचार पद्धती ही प्राचीन उपचार पद्धती, परंतु कुठलीही सामग्री नसताना निदानाच्या सहाय्याने पक्षघातासारख्या रुग्णाला पुन्हा उभं करणं हे शक्य झालं फक्त आयुर्वेदाने. नस्य, शिरोधारा, बस्ती, स्नेहन, स्वेदन ते देखील MD आयुर्वेद डॉक्टरांच्या मार्गदर्शनात. ज्या वयात आपण आई वडिलांची सेवा करावी त्या वयात जर त्यांनी आपली सेवा केली तर. हे शल्य मनात ठेवून आमच्या केंद्रात नर्सिंग केअर साठी विशेष मामा मावशी असतात. रुग्णाला नातेवाईकांवर अवलंबून राहावं लागत नाही. ॲक्युपंक्चर, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, ॲक्वा थेरपी सर्व एकाच ठिकाणी असलेलं महाराष्ट्रातील नाशिक पॅरालिसिस सेंटर. नाशिक पॅरालिसिस सेंटर मध्ये फक्त वृद्धच नाही तर 2 वर्षांच्या मुलापासून ते 92 वर्षांच्या आजोबांपर्यंत रुग्ण चांगले होऊन स्वतःच्या पायावर चालत गेले आहेत. या सेंटर मध्ये उपचारासोबत आत्मविश्वास चालण्याचा या ब्रीद वाक्याचे खरे स्वरूप पाहायला मिळते. इमर्जन्सीसाठी असलेली ॲम्ब्युलन्स ते डॉक्टरांचे रुग्णांना दिले जाणारे प्रोत्साहन, गार्डन एक्सरसाइजची कल्पना असो की आधुनिक उपचार सर्वांसाठी, महाराष्ट्रातील विश्वसनीय एकमेव ठिकाण नाशिक पॅरालिसिस सेंटर येत्या वर्षी 10व्या वर्षात नवीन रूपात, नवीन स्वरूपात पदार्पण करतात.